श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यासदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोलिए श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। पाऊस आला नेमका का दिवसभर नाही रात्रभर नाही नेमकी कधीची हा यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं। हा श्लोक लिहून घ्या, व्यवस्थित पाठ करा आणि मग म्हणा. नारायण नारायण नारायण. श्रीमद भागवत सत्संग आणि आपल्या या सत्संगामध्ये आपण पाठीमागच्या भागामध्ये ऐकलं होतं, भगवान परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त महाराज ध्रुव यांनी तपस्या करून भगवान परमात्म्याला प्रसन्न केलं आणि प्रसन्न झालेल्या श्रीहरीची अत्यंत सुंदर प्रकारे त्यांनी स्तुती गायला सुरुवात केली. भगवान परमात्म्याची स्तुती गात असताना महाराज ध्रुव सांगतात, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूक्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्याश्च हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। हे भगवन, हे परमात्मा,
आपण सर्व शक्तिमान आहात आणि काही नाही, फुलं नंतर ठेवा, शांत राहा. सगळे एक सोबत ठेवून द्या मला. बस बस बस, खूप झालं. नारायण. भगवान परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त महाराज ध्रुव यांनी देवाची स्तुती केली की हे परमात्मन, हे सर्वशक्तिमान ईश्वर, आपण आपल्या या वाणीद्वारे मी जी काही स्तुती करतोय, खरं तर माझ्या अंतःकरणामध्ये भगवान आप स्वतः विराजमान होऊन माझ्या वाणीद्वारे तुम्ही स्वतः बोलतायत. खरं तर माझी स्वतःची ती योग्यता नाहीये. माझे जे इंद्रिय आहेत नवे नवे, माझं संपूर्ण जे शरीर आहे नवे नवे, माझं संपूर्ण जे विश्व आता दिसतंय, या सगळ्या विश्वाला चेतना प्रदान करणारे एकमात्र प्रभू परमेश्वर तुम्हीच आहात. अशा प्रकारे अत्यंत भाव विभोर भाव कातर होऊन महाराज ध्रुव पुढे बोलतायत की हे भगवन, एकस्त्वमेव भगवन्निदमात्मशक्त्या मायाख्ययोरुगुणया महदाद्यशेषम् सृष्ट्वानुविश्य पुरुषस्तदसद्गुणेषु नानेव दारुषु विभावसु वद्विभासी. ध्रुव महाराज म्हणतात की हे परमात्मन, आपण एकच आहात. आपल्याकडे बघा, भगवान परमात्मा जे अद्वैत आहे ना, द्वैत म्हणजे दोन, पण परमात्मा एकच आहे, अद्वैत आहे. परंतु जसं अग्नी आहे ना, अग्नी जसं लाकडाला अग्नी पेटवल्यानंतर अग्नी तर एकच आहे, पण जेवढे जास्त लाकडं आहे तेवढं जास्त अग्नी आपल्याला दिसतो, तेवढे जास्त रूप अग्नीचे आपल्याला पाहायला मिळतात. तसंच भगवान परमात्मन तुम्ही एकच आहात, परंतु या सगळ्या रूपामध्ये या नावा रूपाला आलेले जे काही जगतामध्ये दिसतंय, वस्तुतः तुम्ही एकच आहात. परंतु या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतः आपल्या मायेचा आश्रय, त्या ठिकाणी मायेद्वारे भगवान परमात्मा हे सगळं करतात. माया भगवान परमात्म्याच्या आश्रित आहेत. मग देवाच्या मायेद्वारे हे सगळं आपल्याला अनेक 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 दिसतंय. आणि वस्तुतः तुम्ही जे आहात एकच, सत असत याच्या पलीकडे असणारे, इंद्रियांच्या द्वारे पाहू न शकणारे, ना ऐकू शकणारे, त्या ठिकाणी इंद्रियातीत असणारे हे प्रभू तुम्ही अनेक रूपाने त्या ठिकाणी उपाधी अनुसार दिसतात. भिन्न भिन्न तुमचे रूप आम्हाला पाहायला मिळतात. म्हणून हे परमात्मन, तुम्ही तर एकच आहात, अद्वैत आहात. आणि हे नाथ, सृष्टीच्या आधीमध्ये जेव्हा ब्रह्मदेव त्या ठिकाणी त्यांना सृष्टी कशी रचायची माहित नव्हतं, तेव्हा तुम्ही काय केलं? त्वद्दत्तया वयुनयेदमचष्ट विश्वम. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला भगवान परमात्म्याच्या शरणमध्ये त्या ठिकाणी ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवालाही देवाने त्या ठिकाणी ज्ञान दिलं. आणि हे दीनबंधू, तुम्ही संपूर्ण जगाला ज्ञान देणारे आहात. खरं तर जे संत महात्मा आहेत, जे मुक्त पुरुष आहेत ना, जे अत्यंत जीवनमुक्त स्थितीमध्ये असतात, हे असे संत महापुरुष काय करतात? तुमच्या चरण कमलामध्ये जो मकरंद आहे त्याचे मधुकर बनून निरंतर त्याच्यामध्ये राहतात. त्या मकरंदाचा आस्वाद घेणारे सगळे संत महापुरुष एक मधुकर आहेत. आणि खरं तर मलाही त्या संत महात्म्यांप्रमाणेच आपल्या श्री चरणांचा तो आनंद त्या ठिकाणी पान करायचा आहे. हे प्रभू, तुम्ही त्या ठिकाणी संपूर्ण या विश्वाला एक शवतुल्य समजून, या विश्वामध्ये जो कोणी व्यक्ती, बघा शवतुल्य आहे की नाही, शव म्हणजे काय? प्रेत, ज्याच्यामध्ये जीव नाहीये. आणि परमात्म्याशिवाय या संपूर्ण विश्वामध्ये जीव नाहीये. जर परमात्मा नाही तर हे विश्व कसं आहे? शवतुल्य आहे. याचा अर्थ परमात्मा आहे म्हणून हे विश्व आपल्याकरता आहे असं दिसतंय. वस्तुतः हे सगळं विश्व कसं आहे? प्रेत आहे, शव आहे. मग देवाला सोडून आपण या शवतुल्य असणाऱ्या या संसारामध्ये गुरफटतो. आणि या प्रकारे जो व्यक्ती गुरफटतो तो कधीही परमात्म्याची महिमा जाणू शकत नाही. म्हणून हे परमात्मन, मला या सगळ्या गोष्टीपासून मुक्त होऊन तुमच्या त्या चरण कमलांची ती अद्भुत अशी महिमा आणि त्याच्याच मध्ये राहून मला त्या मकरंदाचा आस्वाद घ्यायचा आहे. म्हणून हे देवा, मला काहीही नकोय. विषय सुखामध्ये लालायित असलेला पुरुष
अनेक प्रकारे फक्त विषयाचं चिंतन करत असतो. कोणत्याही प्रकारे काहीही गोष्ट करायची झाली तर सगळ्यात पहिलं त्याला विषयाचंच त्या ठिकाणी चिंतन होतं. परंतु हे परमात्मन, मला या सगळ्या गोष्टी काहीही नको आहेत. हे नाथ, तुम्ही जर माझ्यावर दया करन आहात तर तुम्ही मला एकच गोष्ट द्या. काय द्या? तर सांगितलं, हे देवा, तुम्ही जसे परम पवित्र आहात, तुमचे भक्तही तेवढेच परम पवित्र आहेत. आणि जशी तुमची कथा अत्यंत आनंद देणारी, अमृत वर्षा करणारी आहे, तशीच तुमच्या भक्तांची कथा देखील आहे. म्हणजे बघा, फक्त तुम्ही देवाचं चरित्र ऐकू नका, संतांचं चरित्रही ऐका. खरं तर संतांच्या चरित्रातून आपल्याला देवाची भक्ती कशी करायची हे शिकायला मिळतं. देवाच्या चरित्रातून आनंद मिळेल, परंतु संतांच्या चरित्रातून शिक्षाही मिळेल की संतांनी कशी भक्ती केली, ते कसं उदाहरण आहे भक्तीचं, प्रेमाचं, भावाचं, तसं आपल्यालाही ग्रहण करायचं. आणि विशेष गोष्ट म्हणजे देवाची कथाच नसते. मुळात देवाची कथा म्हणून काही कथाच नसते. जी ही कथा असते ती भक्तांची असते. कोणत्या भक्ताने कशी भक्ती केली आणि त्या भक्तावर देवाने कसा अनुग्रह केला, याचीच कथा त्या ठिकाणी ऐकायला मिळते. भागवत घ्या, कोणतेही ग्रंथ घ्या, फक्त आणि फक्त भक्तांच्याच कथा आहेत. या कथांमधून जर भक्तांच्या कथा काढल्या ना तर देवाची कथा शिल्लकच राहणार नाही. याचा अर्थ भक्तांच्या जेवढ्या कथा आहेत सगळ्या रसमयी आहेत. आणि ते सगळे भक्त जे की भगवान परमात्म्याप्रती एकनिष्ठ आहेत, अपार भक्ती, अपार प्रेम आहे ज्यांच्याकडे अंतःकरणामध्ये त्या देवाविषयी. आणि त्या ठिकाणी सांगितले की ते अनंत राशी सुख त्या ठिकाणी त्या संत महापुरुषांना मिळतं. ते सुख मला पाहिजे. म्हणून हे परमात्मन, मला तर हे बाकी काहीही नकोय. बघा, निजानंद तो आनंद असा आहे. सांगितले की देवा, तुझे गुण गाण्यामध्ये आणि तुझ्या भक्तांची सेवा करण्यामध्ये, तुझ्या भक्तांच्या कथा ऐकण्यामध्ये जो आनंद आहे, लक्ष इकडे द्या, जो आनंद तुझ्या गुण गाण्यामध्ये आहे तो आनंद तर ब्रह्मानंद स्थितीमध्ये पण नाहीये. म्हणजे एखादा व्यक्ती जीवनमुक्त झाला, ब्रह्मानंद स्थितीमध्ये आरूढ झाला, तो आनंद तिथेही एवढा आनंद नाहीये जेवढा आनंद तुझ्या कथेमध्ये आहे, तुझ्या गुण गाण्यामध्ये तो आनंद आहे. म्हणून हे देवा, मला तो आनंद पाहिजे. मग बघा, विचार करा, कथेमध्ये देवाच्या कीर्तनामध्ये जो आनंद आहे तो आनंद जर ब्रह्मानंद स्थितीमध्ये सुद्धा नाहीये तर विषय सुखामध्ये कुठून येईल? विषय सुखामध्ये येण्याचा काही चान्स आहे का? अजिबात नाही. म्हणून हे देवा, या सगळ्या विषय सुखांच्या नादाला काही मला लावू नको. बघा, सांगितले की असा पुरुष जो की ज्याला विषय सुखाने ग्रासलेला आहे, विषयांनी ग्रासलेला आहे, त्या व्यक्तीला स्वर्ग आणि या सगळ्या विषयांप्रती आसक्ती असेल. स्वर्ग सुख जे आहे मला पाहिजे, इहलोकी पण सुख पाहिजे आणि परलोकी, स्वर्गाला गेलं तरी मला, म्हणजे स्वर्गालाच जायला पाहिजे, मला मेल्यानंतरही स्वर्ग मिळावा, अशा प्रकारची जरी इच्छा ज्या व्यक्तीची असेल, समजायचं त्याला घोर बंधनामध्ये टाकलेलं आहे. तो घोर मूर्ख आहे, अज्ञानामध्ये जडित आहे. म्हणून विचार करा, ह्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला सुखाने राहायचं आणि सुख शोधायचं कुठे? विषयामध्ये. या विषयांच्या माध्यमातून मला सुखी व्हायचं आणि मेल्यानंतरही मला स्वर्ग मिळावा अशी इच्छा करणारा व्यक्ती कसा आहे? मूढ आहे, मूर्ख आहे. मग तुम्ही म्हणणार मेल्यावर स्वर्ग नको, मग पाहिजे तरी काय? मेल्यावर स्वर्ग नको, स्वर्गाची इच्छा करणारा माणूस कसा आहे? मूर्ख आहे. अर्थात स्वर्ग नकोय. मग काय पाहिजे महाराज तुम्हाला? म्हणतात, देवा, तुझं कीर्तन जिथे होतं ना तिथे मला परत टाक. कसं? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कशासाठी हो महाराज? हा देवा, गुण गाईन आवडी, तुझे गुण मी आवडीने गाईल. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. तुझे गुण आवडीने गाईल हीच माझी खरी जोडी आहे. हे याच्यामध्ये माझं खरं सुख आहे. म्हणून देवा, मला स्वर्ग नकोय. परत परत आईच्या गर्भामध्ये येऊन मी जन्माला आलो तरी चालेल आणि जन्माला येऊन फक्त तुझे गुण गाता येईल एवढी कंडिशन मात्र आहे. दुसरं मला काहीच नको. संसार नको, कोणचं सुख नको, ना आई पाहिजे, ना वडील पाहिजे, ना भाऊ पाहिजे, ना बहीण पाहिजे, ना घर, ना दार, ना जमीन, काहीही नकोय. मग काय पाहिजे महाराज? फक्त तुझे गुण गाता येईल एवढी बुद्धी मला दे. अहरह केवळ देवाचे गुण गाता यावे अशा प्रकारची बुद्धी त्या ठिकाणी मिळावी. स्वर्गाची कामना नकोय. स्वर्गामध्ये सुख नाही महाराज. तिथे फक्त तुम्ही विषय भोगू शकतात, वास्तविक सुख तिथे सुद्धा नाही. म्हणून स्वर्गाला सुद्धा लाथाळले संत महात्म्यांनी. नकोय ते. बघा, या भक्तीमध्ये केवढा आनंद आहे बरं. तर आपण म्हणू काय एवढं सगळं संपत्ती, धन, अमुक तमुक,
म्हणजे बघा, गर्व करायचा नाही बरं का. ज्या व्यक्तीकडे संपत्ती खूप आहे, समजायचं काहीच नाहीये, कारण की आपल्याकडे भक्ती नाही तर ही संपत्ती नगण्य आहे, शून्य आहे, ढेकळं आहे, ढेकळं, काहीही नाहीये त्याच्यामध्ये. वास्तविक संपत्ती तीच आहे जिथे भगवत चर्चा होते. वास्तविक धन ते आहे जिथे तुम्ही नामचिंतन करताय. नामचिंतनापेक्षा मोठं धन नाहीये. ते निरंतर करत राहणार. चोरी होऊ शकते नाही, ते खर्च होऊ शकतं, ते अधिक 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 कवळ वाढत जाऊ शकतं. म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी मला सुख मिळावं, अशी सुखाची माझी इच्छा आहे. अशा प्रकारे त्यानंतर हे अनंत, हे परमात्मन. मग काय सांगितलं पुढे बघा, आता आणखी महत्वाची गोष्ट सांगितली बरं का. काय सांगितलं? भक्तिं मोह प्रवहताम त्वयि मे प्रसंगो भूयादनंत महताम मलाशयानम. हे परमात्मन, हे नाथ, मला आता आणखी एक गोष्ट पाहिजे. तर काय पाहिजे म्हटले की मला तुझे जे विशुद्ध चित्त भक्त आहेत ना, जे संत महापुरुष आहेत तुझे भक्त, त्या सगळ्यांची संगती दे. बघा काय मागितलंय, देवाची संगती मागितलेली आहे. देवाकडे संतांची संगती मागितलेली आहे. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. दुसरं काही नको देवा. काय पाहिजे मला? सत्संग. केवळ संत महापुरुषांचा संगही मागितलेला आहे. कारण की संत महापुरुषांचं चरित्र अद्भुत आहे. ते यह करी आप समान म्हटलंय ना, पारस परस बहुत अंतरो जान, यह सोना लोहा करे, यह करे आप समान. पारस परस म्हणजे दगड आणि पारस परस दगड जो आहे ना, त्याच्यामध्ये आणि लोखंडामध्ये काय अंतर आहे? तर ते म्हटले पारस दगड आणि संतामध्ये काय अंतर आहे? पारस जो दगड आहे ना, तो जर एखाद्या लोखंडाला लावला तर काय होतं? तुम्ही हसताय का? परीस बर का. आपण काय म्हणतो त्याला मराठीत? कारण संस्कृत मध्ये पारस शब्द आहे त्याच्याकरता आणि बाकी भाषेतही पारस म्हणून. हा, तर तो जो दगड आहे तो जर लोखंडाला लावला तर त्या लोखंडाचं सोनं होतं. परस होत नाही, परीस होत नाही. काय होतं? सोनं होतं. जर त्या लोखंडाचा परीस झाला तर ह्या जुन्या परीसची काय किंमत राहील का? नाही राहणार ना, कारण परीसच परीस होतील सगळे. जो जुना ओरिजिनल परीस आहे ना, त्याच्याकडे कोणी बघणारही नाही, कारण बाजारामध्ये खूप परीस आलेत. त्याच्यामुळे तो आपली किंमत राखू नये. तो सगळ्याला परीस बनवत, तो सोनं करील पण परीस नाही बनवत. पण संत काय करतात? संत महापुरुष यह करी आप समान. तू आला ना माझ्याकडे, ये बाबा, बस तुला पण मी माझ्यासारखं करून टाकतो. जसा मी आहे आतून बाहेरून, तसाच तू होऊन जाशील. त्यांना मग ईर्षा नाहीये की मी संत आहे, मग माझ्यासोबत जो आहे त्याला पण जर मी माझ्यासारखं बनवलं तर मला कोण मानेल. जर असा भाव जर मनात आला तर ते मुळात संतच नाही. असा भाव त्यांच्या मनात शिव पण शकत नाही. असे संत महापुरुष जे आहेत त्यांची मला संगती पाहिजे. विशुद्ध हृदय म्हटलंय, एकदम विशुद्ध चित्त जे महात्मा आहेत असे भक्त लोक, यांचा संग मला दे प्रभू. जेवढं मला देण्याची तुझी इच्छा आहे ते सगळं मला दे. ज्यांचा भाव अविच्छिन्न तुझ्या प्रती निरंतर निमग्न आहे, असे संत महापुरुष जे की तुझ्या चरणारविंदामध्ये सतत लोळण घेतात, अशा संतांची संगती मला पाहिजे देवा. म्हणून खरं तर मी या विश्वामध्ये जे काही विचार करते, जे उन्मत्त प्रमत्त लोक आहेत ते सगळे सुद्धा संत महापुरुषांच्या संगतीत आले की भवसागर पार होऊन जातात. म्हणून अशा संतांची संगती मला दे देवा. हे कमलनाथ, हे कमलनयन प्रभू. त्यानंतर म्हटले की तुमची जी चरण कमलामध्ये जो सुगंध आहे ना, त्याच्यामध्ये जो आनंद आहे, जो सुगंध आहे, तो त्याने तर सगळं विश्वाला मोहून टाकले खरं तर. पण मला त्या मायेद्वारे मोहायचं नाहीये. त्या चरण कमलामध्ये जे संत महापुरुष, महानुभाव सज्जन वृंद जे निरंतर आपल्या सर्वस्वाचा त्याग करून त्याच्यामध्ये निमग्न असतात, अशा त्या संतांचंच मला त्या ठिकाणी अनुग्रह करू दे. तुझ्या श्री चरण कमलांचा मला दास बनू दे. बाकी स्त्री, पुत्र, मित्र, गृह, सखा, भाई, बहीण सगळं जे काही आहे हे सगळं काहीही कामाचं नाही. यांच्यामध्ये राहिलं तर माणूस शुद्ध राहत नाही, त्याला बेशुद्ध होऊन जातं बरं का. शुद्ध राहणं म्हणजे काय? शुद्ध राहणं आणि बेशुद्ध म्हणजे याच्यामध्ये फरक कळतो तुम्हाला? एखादा दारू पिऊन आलेला माणूस आणि तो काही पण बरळतो बरं का. मला माहित नाही एवढं पण म्हणतेच. आपल्याकडे आश्रमात असं कोणीच येत नाही चुकून पण ते म्हणतो असं. तरी त्या दिवशी कीर्तनात एक भेटला होता, तो आला आणि म्हणतो महाराज मला ना माळ घालायची. आता माळ घालायची आणि ते थोडंसं बघितलं मी, थोडा डुलत पण होता. थोडा जवळ आला की वासही आला, काही भरपूर असेल ते फुल असेल. म्हटलं इथं आला कसा हा नमुना? समोरून आला. मी म्हटलं ते औषध घेता का रोज तुम्ही?
म्हणजे हो औषध म्हणजे पहिलं औषध तुम्ही बंद करा. ते औषध बंद करून 2-3 वर्ष झाले की मग आपण माळ घालून टाकू एकदाची. अच्छा असं आहे का. ते औषधामध्ये त्यांनी ते ऐकलं, त्या दुसऱ्या दिवशीपर्यंत विसरून गेला असेल. त्याची वास्तविक स्थिती ती नव्हती. म्हणून काय तो काय कोण सगळं विसरला होता. शुद्ध नव्हती, त्याच्यामुळे माळ घालायची म्हणत होता. सगळं विसरला तो, त्याच्यामुळे तो काहीतरी बोलतोय. त्याची वास्तविक स्थिती ती नव्हती. चांगल्या अवस्थेत त्याने म्हणून दाखव बरं माळ घालायची म्हणेल का? नाही म्हणू शकत. त्याला त्याची योग्यता माहित आहे. काही झालं तरी संध्याकाळी जायचंच आहे तिथे, त्याला ते माहीतच आहे. त्याच्यामुळे कशाला उगाच म्हणेल. अशा लोकांची पण ही स्थिती जी आहे ना, आपण सगळे तसेच आहेत. आपण सुद्धा संसारामध्ये प्रपंचाच्या मदिरेमध्ये एवढे डुबलेलो आहोत. आपल्याला एक नशा चढली आहे. संसाराची नशा चढली, पैशाची नशा चढली, एवढी धनसंपत्तीची आणि या विषय संगतीची एवढी भयानक नशा चढलेली आहे की आपल्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचं ज्ञान नाही. मी कोण आहे? मी आत्मस्वरूप आहे. पण आपण काय म्हणतो, तुला आपल्याला तुम्ही कोण आहात? आपल्याला मी राम आहे, मी श्याम आहे, मी म्हणजे ज्याचं जे नाव आहे. हो काय नाव आहे तुमचं? तर तुम्ही म्हणणार, आता तुम्हाला विचारलं काय म्हणणार? मी यशवंत आहे म्हणणार. का नाही म्हणणार? कारण की त्या नावासोबत एवढं तादात्म्य जोडलेलं आहे. आहात कोण तुम्ही? वास्तविक ब्रह्म आहे. हो वास्तविक ब्रह्म आहे. परंतु विचारल्यानंतर तुम्ही हे म्हणणार का मी ब्रह्म आहे? अहम ब्रह्मास्मी इत्याकार वृत्ती होऊ शकत नाही. इतक्यात अशा प्रकारे होऊ शकत नाही सहजा. म्हणून आपण त्या विषयामध्ये एवढे तल्लीन होऊन जातो की सहज आपण त्याच्याप्रती एकदम त्याच्यामध्ये आसक्त होऊन जातो. तादात्म्य जोडून जातं, तदाकार होऊन जातं. मग अशा प्रकारे ह्या विषयांचा संग किती वाईट आहे बरं. त्याच उलट सत्संग आपल्याला आपल्या वास्तविक परिस्थितीचं ज्ञान करतो. सत्संग एक आरसा आहे. कशाचा? आपल्याला आपल्या आतमध्ये असलेल्या सगळ्या वास्तविक गुणांना दाखवण्याचा आरसा आहे, दर्पण आहे सत्संग. तुम्ही सत्संगात येतात तर आपण आरशामध्ये पाहतोय. कारण की घरचा जो आरसा आहे तो काही कामाचा नाही, तो फक्त बाहेरचं शरीर दाखवणार आहे. परंतु सत्संग आपल्याला ते दाखवतो जे आपण कल्पनाही करू शकत नाही. आपलं वास्तविक आपण कोण आहोत. जसं आपण आरशासमोर उभे राहिलो तर ओळखून घेतो आपल्याला की हे आपणच आहे म्हणून. तसंच सत्संगामध्ये जेव्हा बसतो तेव्हा व्यक्ती ओळखून घेतो की मी वास्तविक कोण आहे, मी खरोखर आहे कोण. आणि मी आतापर्यंत कशाला समजत होतो? या भौतिक शरीराला, भौतिक प्रपंचाला, या गोष्टींना मी समजत होतो. आणि या अशा प्रकारे मला संग पाहिजे, सत्संग पाहिजे, संत महापुरुषांची मला संगती पाहिजे देवा. अशा प्रकारे त्या ठिकाणी देवाला प्रार्थना केली. अनेक श्लोक आहेत पुढेही, जवळ 17व्या श्लोकापर्यंत त्या ठिकाणी भगवान परमात्म्याजवळ प्रार्थना केली आहे. हे भगवान, हे नाथ, हे परमेश्वर, अनेक प्रकारे देवाच्या चरणावर समर्पित भाव त्या ठिकाणी देऊन आपुळ व्याकुळ भावनेनं महाराज ध्रुव यांनी देवाजवळ प्रार्थना केली. मैत्रेय ऋषी महाराज विदुरांना सांगतायत की महाराज हे बघा, ध्रुव महाराज जे की भगवान परमात्म्याची आता दर्शन झालं. हो सर्व शक्ती संपन्न परमेश्वर ज्या व्यक्तीला भेटला त्या व्यक्तीच्या पुढे काय उणीव आहे कशाची? काहीही उणीव नाही. अशा प्रकारे जे परमात्मा आहे, सगळ्या चराचराचं त्रैलोक्याचं अंतर्ज्ञान आणि सगळं जाणतात. कोणाच्या मनात काय चाललंय, कोणाला काय पाहिजे. कोण एक फूल जरी देवाला वाहतंय तर त्याच्या मनात जर काही काम नाही तर ते देवाला माहीत होते. सांगतात की एका छोट्याशा मुंगीच्या पायात जर घुंगरू बांधलं आणि ती जर थोई थोई करून नाचली तर त्या मुंगीच्या पायाचं घुंगरू ही देवाला ऐकू जातं. अर्थात काय ते तर सांगायची गोष्ट झाली, परंतु अत्यंत सूक्ष्म असणारे आपल्या अंतःकरणामधले संकल्प विकल्पाचे जे वादळ आहेत ते देवापर्यंत अवश्य पोहोचतात. आणि महाराज ध्रुव ज्या कारणामुळे तपस्या करायला या वनामध्ये आले होते त्या ठिकाणी मैत्रेय ऋषी सांगतायत महाराज विदुरांना की हे बघा महाराज, देवाने ओळखून घेतलं सगळं, देवाला आधीच माहीत होतं सगळं काही. आणि मग त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रसन्न झाले. त्या ठिकाणी म्हणतात की हे उत्तम व्रताचं पालन करणारे राजकुमार ध्रुव, खूप आनंद वाटला, प्रसन्नता वाटली. तुमचा अत्यंत अद्भुत निरागस हा भाव पाहून, अविचल भाव पाहून त्या ठिकाणी मी अत्यंत प्रसन्न आहे. आणि मग खरं तर यद्यपि माझं दर्शन होणं मोठमोठ्या ऋषीमुनींना सुद्धा दुर्लभ आहे. देवाचं दर्शन काही एवढं सोपं आहे का हो? तेव्हा म्हणतात परमात्म्याचं दर्शन होणं फार कठीण आहे.
परंतु तरीही अल्प काळामध्येच तुला त्या ठिकाणी देवाचं दर्शन घडलं, माझं दर्शन घडलं. आणि तुझ्या अंतःकरणात जी इच्छा आहे ती मी ओळखून आहे. ध्रुव पदाची जी प्राप्ती आहे घरूनच ठरवून आला होतास ना की असं स्थान मिळविल ज्या स्थानावर आमच्या पूर्ण पिढीचं आतापर्यंत कुणी पोहोचलंच नाही, अशा त्या ध्रुव स्थानावरती पोहोचण्याचा जो संकल्प तुझ्या मनात होता तो मला माहीत आहे. भले आत्ता तो संकल्प तुझ्या मनात येत नाही, पण पूर्वी मात्र तू हाच संकल्प केलेला आहे. म्हणून हे बालक, हे वत्स त्या ठिकाणी त्या महाराज ध्रुव त्या ठिकाणी पुढे उभे आहेत. अत्यंत भाव विभोरपूर्वक परमात्म्याचं वर्णन त्या ठिकाणी ऐकतात. देवानं काय सांगितलं पुढे म्हणतात की हे बालक त्या ठिकाणी तुम्ही काय करणार, तर म्हटलंय तुमची जी इच्छा आहे त्या इच्छेला पूर्ण होईल. परम तेजोमयी, जे नाशवान नाहीये. ध्रुव म्हणजे काय हो? ध्रुव म्हणजे जो निरंतर निश्चल आहे, अविचल आहे, जो चालत नाही, फिरत नाही, बोलत नाही. ध्रुव म्हणजे काय? जातस्यहि ध्रुवो मृत्यू. ध्रुव म्हणजे काय? निश्चित, एकदम निश्चित स्थान, ज्या स्थानाचं कधी विच्युती नाहीये, कधी अंतच नाहीये. बाकीचे जेवढे देव आहेत ना हे सगळे कधी येतात कधी जातात, तारका आधी फिरत असतात, परंतु ध्रुव तारा जो आहे ना कधी फिरतो ना कधी, अत्यंत स्थिर, एकदम स्थिर. त्याची तीच जागा नेहमीची आहे. तो ना कधी फिरतो ना चालतो ना कधीही कोणत्याही प्रकारचं व्यवहार करत, केवळ स्थिर आहे. आणि त्याला ना भूतकाळ आहे ना भविष्यकाळ ना वर्तमान काळ, तीनही काळामध्ये अबाधित असणाऱ्याला काळ नसतो. काळ त्याला आहे जो काळाच्या अधीन आहे. मग जो नाशवान आहे त्याला काळ आहे, परंतु ध्रुव नाशवान नाही. म्हणून भगवान परमात्म्याचंच एक नाव आहे ध्रुव. तर भगवान म्हणतात की हे बालका, तुला जे ध्रुवपद त्या ठिकाणी प्राप्त करायची इच्छा आहे, खरं तर सगळ्या मोठमोठ्या ऋषीमुनींनी तप करूनही हे मिळवायचा प्रयत्न केला पण त्यांना मिळालं नाही. फार कठीण आहे हे, तुझ्यासाठी पण कठीण आहे. तरीही मी प्रसन्न झालोय, म्हणून तुझ्या अंतःकरणातल्या इच्छेला ओळखून मी ते तुला प्रदान करतो. देवाने कृपा करून ध्रुव पद त्या ठिकाणी ध्रुव महाराजांना दिलं आणि म्हणाले की तुम्ही अशा ठिकाणी विराजमान राहाल जिथे समस्त तारागण तुमच्या अवतीभोवती फिरतील. ज्याच्यामध्ये सांगितले की धर्म, अग्नी, कश्यप, शुक्र आदी नक्षत्र सगळे, परत सप्तर्षीगण जेवढे आहेत हे सगळेच्या सगळे तुमच्या भोवती फिरतील. तुम्ही कुठेही हलणार नाही, तुम्ही स्थिर अविचल राहणार. हे सगळे लोक तुमच्या भोवती फिरतील. अशा प्रकारचा वरदान दिला. आणि हे सगळे चक्कर काढतील जसं की, आणि यांचा स्वभावच तसा आहे, चक्कर मारत राहायचा. याच्याकरता त्यांनी एक सुंदर त्या ठिकाणी एक दृष्टांत दिला. म्हटले की जसं खळ करतात ना तुम्ही, खळ, पूर्वीच्या काळचे लोक खळ करतात, तर त्या खळ्याच्या मध्यभागी एक लाकूड ठोकत जायचे. काय म्हणतात? तेवढा, किंवा तुम्ही काय म्हटले होते? तिवा किंवा तेवढा. अच्छा, तिवडा तुम्ही जेही म्हणा. तर आम्हाला तर काही माहित नव्हतं, ते मी विचारलं मगाशी महाराजांना, आता इथे पण बोलून दिलं. पण तिवडा जे काही लाकूड असतं त्या लाकडाला बैलाला बांधलं जातं नाही का, आणि ते बैल कसे त्या लाकडाच्या भोवती गोल 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 फिरत राहतात. ते कधी लाकडापर्यंत पोहोचत नाही किंवा लाकडापासून त्यांची जी कक्षा दिलेली त्याच्यापासून लांबही जाऊ शकत नाही. तेवढ्याच क्षेत्रामध्ये त्यांना गोल 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 फिरत राहायचे. तसंच म्हटलंय की तिवा जी आहे ना ती ध्रुव आहे, ती हलत नाही, ते निश्चित आहे, ते कधी हलत नाही, तेच ध्रुव आहे. आणि या ध्रुवाच्या भोवती फिरणारे म्हणजे ते जे बैल फिरतात ना, बाकीचे तारांगण केवळ फिरण्याचं काम करतात, फिरत राहतील. यांच्यामध्ये फिरण्याचं काम आहे आणि हे ध्रुव निश्चित आहे. अशाच प्रकारे सांगितलंय की हे महाराज, हे तर झालं तुमच्या नंतरच्या जीवनानंतरची ही गोष्ट आहे. जीवनानंतर तुम्ही जेव्हा तुमचा मृत्यू होईल त्याच्यानंतर तुम्ही ध्रुव तारा व्हाल. परंतु आता सध्या या विश्वामध्ये आहे तोपर्यंत काय होईल, तर सांगितलंय की काय होईल, तुमचे जे वडील आहेत ना, एक ठराविक योग्य वय तुमचं आलं की तुमचे वडील तुम्हाला हे सगळं राजसिंहासन देऊन टाकतील, राजा बनवतील तुम्हाला. आणि एवढ्या मोठ्या एक छत्र साम्राज्याचे, पूर्ण पृथ्वीचे एकमात्र राजा म्हणून ध्रुव तुम्ही राहाल. आणि किती वर्ष राज्य कराल, तर म्हटले अवघे किती, 36,000 वर्ष. किती वर्ष? 36,000 वर्ष ध्रुव महाराज या पृथ्वीचे राजे म्हणून राज्य करतील, शासन करतील. अशा प्रकारे तुमची जी प्रजा आहे ती अत्यंत प्रसन्नतेनं तुम्हाला राजा म्हणून स्वीकार करेल. प्रजाहित दक्ष, अत्यंत प्रजावत्सल राजा म्हणून तुम्ही
त्रैलोक्यामध्ये कालांतरापर्यंत त्या ठिकाणी प्रसिद्ध राहाल. जोपर्यंत चंद्र तारा आहेत तोपर्यंत तुमची ख्याती चालत राहील. ख्याती म्हणजे ती ख्याती तर राहिलीच हो कायमची, पण या पृथ्वीवर जी ख्याती होईल ती पण कायमची राहिली. म्हणजे ध्रुव ते आहे ना, जे निश्चित आहे. मग अशा प्रकारे तुमचं सर्व काही ध्रुव राहील. त्याचबरोबर तुमचे जे वडील आहेत तुम्हाला राज्य देऊन ते वनाला जातील, वानप्रस्थ जीवन घेतील, कारण ते उत्तानपाद आहेत. त्यांच्या ठिकाणी जीवत्व जरी आता होतं, परंतु ध्रुवपद, ध्रुवसारखा पुत्र प्राप्त झाल्यानंतर, ध्रुवाप्रती प्रेम झाल्यानंतर त्यांचं अंतःकरण विशुद्ध होईल आणि ते वानप्रस्थ जीवनामध्ये भगवत प्राप्ती करायला जातील. अशा प्रकारे वडिलांचं झालं. पुढे म्हटलं मग सुरुची जी आई आहे, उत्तमाची आई, तिचं काय होईल म्हटले तर सुरुचीचं जे बाळ आहे उत्तम, तो एक दिवस वनात जाईल शिकार खेळायला, तिकडेच त्याचाच शिकार होईल. मग तो गेला म्हणून त्याची आई त्याच्या विरहामध्ये पागल होऊन जाईल आणि तिला पण एक दिवस असाच अकाली मृत्यू येईल. आणि तुम्ही जे आहात राजे 36,000 वर्षापर्यंत राज्य कराल. अशा प्रकारे भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी काय केला, आशीर्वाद दिला, वरदान दिलं आणि परमात्मा अदृश्य झाले. भगवान परमात्मा अंतर्धान झाल्यानंतर आता ध्रुव महाराज परमात्म्याला चारही दिशांनी शोधून चारही दिशांना नमस्कार करतात. पृथ्वी मातेला नमस्कार करतात, या मधुबनाला नमस्कार करतात, यमुना मातेला नमस्कार करतात. सगळ्यांचे आशीर्वाद होते, सगळ्यांची कृपा होती, सगळ्यांचे उपकार होते, म्हणून परमात्म्याची भेट झाली. म्हणून सर्वांना त्या ठिकाणी साधुवाद धन्यवाद प्रदान करून भगवान परमात्म्याला आता परत एकदा त्या ठिकाणी आळवतात की देवा हो बघा, भक्त लोकांचा भाव. तपस्येला गेले होते, जाताना मनात होतं काय, ध्रुवपद मिळवायचं. आता म्हणतात केवढा मोठा मूर्ख मी. काय म्हणतात, अहो काय मूढता माझी. त्या ठिकाणी विदुरजी महाराज आता बघा, मैत्रेय ऋषी विचार सांगतायत विदुर महाराजांना की महाराज जेव्हा परमात्मा अंतर्धान झाले, ध्रुव महाराजांनी पाहिलं इकडे तिकडे आणि असा विचार करतायत. बघा ध्रुवपद मिळालं म्हणून तेवढ्यापुरता आनंद झाला, भगवान परमात्म्याचं दर्शन झालं म्हणून तपस्या फळास आली म्हणून आनंदित तर झाले, परंतु तरी त्यांना काही फार विशेष मोठा आनंद झाला नाही. आणि त्या विशेष मोठा आनंद झाला नाही, त्याच अवस्थेत ते घरी निघाले. मग आता विदुर महाराज विचारतायत, बघा देवाचं साक्षात दर्शन झालं हो, मग तरी त्या व्यक्तीला आनंद होत नाही, आणखी पाहिजे तरी काय होतं यांना. देवाचं दर्शन आपल्याला जर झालं थोडंफार चुकून थोडंफार स्वप्नात जरी देव दिसला तरी आपली खुश. भक्त लोकांना विचारा, स्वप्नात देव दिसत नाही हो लोकांच्या. खरी गोष्ट आहे, आपल्या येतो का देवात स्वप्नात देव येतो, कोणाच्या येतो, आम्हाला तर स्वप्नच पडत नाही. त्याच्यामुळे देव येतो बरं का, असं नाहीये. परमात्मा आपल्याला येतो, ते जागृत अवस्थेतच येतो. स्वप्नात तरी येतो का, हा महत्वाचा प्रश्न आहे. स्वप्नातही देव दिसत नाही, जर चुकून स्वप्नात देव दिसला तर केवढा खुश माणूस दिवसभर, म्हणजे त्याचा दिवस म्हणजे आनंदात उड्या मारूनच जाईल जर भक्त असेल तर. तर मग निरर्थक लोकांच्या स्वप्नात तरी देव कशाला येईल तसं म्हणायला. तर स्वप्नात जरी देव आला तरी. आणि खरी गोष्ट आहे, मग एकदा गुरुजी सांगत होते मला, एकदा खूप वर्ष झाले, एकदा आम्ही वृंदावनाला गेलो होतो आणि वृंदावनामध्ये खरं ती भक्तिभावाचं वातावरणच तसं आहे की कोणी माणूस गेला की वाहून जाईल तिथल्या भक्तीत. आणि मग भगवान, कारण परमात्मा जे आहेत ना निरंतर वृंदावनला निवास करतात. भगवान स्वतः सांगतात की वृंदावन सोडून मी एक पाऊलही बाहेर कधीच जात नाही. तेव्हा म्हटले होते, ते आजही खरं आहे, भगवान परमात्मा आजही वृंदावनात आहेत, एक पाऊलही सोडून जात नाही. जसं म्हटले ना, देवाने गोकुळवासियांना, वृंदावन ब्रजवासियांना सोडलं, मथुरेला गेले आणि मथुरेला जाऊन द्वारकेचे राजे झाले, द्वारकाधीश झाले. भगवान म्हटले, कोण म्हटलं तुम्हाला, ते राजा झालो असेल, पण ब्रजवासियांना विचारा, भगवान निरंतर वृंदावनात आहेत, वृंदावन सोडून एक पाऊलही कुठे गेले नाही ते. याचा अर्थ वृंदावनात ती भक्ती आजही आहे. आम्ही गेलो होतो वृंदावनला, ते भक्तिभावाने खूप आनंदित वाटलं खरंच. म्हणजे ज्याच्या मनात आधीच भाव आहे वृंदावनला जाऊन तो अगदी पुलकित होऊन जातो. आणि वृंदावनावरून माघारी आल्यानंतर एक दिवस रात्री असं स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये एक छोटासा बाल गोपाळ, लड्डू गोपाळ, भगवान कृष्णाचा लड्डू गोपाळ मस्तपैकी कुठेतरी खेळतात आणि ते मी पाहिल्यानंतर माझ्या हातात होता मोबाईल. मी फोटो काढायला सुरुवात केली. म्हणजे देवा असं बघ, म्हणजे पोज द्यायला लावते देवाला की इकडे बघ, थोडा हस ना. आपण बाळाला म्हणतो थोडा हसा, थोडं इकडे बघा, तसंच बाळ भगवान कृष्णासोबत केलं. आणि ते स्वप्नातला आनंद, पण स्वप्न जसं तुटलं ना, पस्तावा झाला
मी देवाचे फोटो काढत बसले तिथे. स्वप्नात दिसला भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायचं म्हणजे किती बरं स्तुती गाऊ शकतो, काय करू शकतो आपण, फोटो काढत बसलो देवाचे. म्हणजे संस्कार कुठेतरी ते असतातच. गुरुजींना मी सांगितलं की असं झालं. गुरुजी म्हटले की बघा भगवान परमात्मा आता कलियुग आहे ना, फार पापी युग पाप अधिक झाल्यामुळे देवानं असं साक्षात दर्शन देणं बंद केलंय. मग कसं दर्शन देतात तर म्हणजे स्वप्नात दर्शन देतात ते आपले समाधानाकरता म्हटले हो भगवान तसंही दर्शन देतात बरं का, पण ते आता खरंच पाप जास्त आहे. मग त्याच्यामुळे पण देवाने ते थोडंसं टाळलंय. आजकाल येत नाही, एवढ्या सहज येत नाही. पण त्यांना आणायचं असेल, स्वप्नात जरी आणायचं असेल तर भाव पाहिजे. मग आनंद वाटला खूप. ते आज जरी आठवलं तरी खूप अगदी वाटतं परत परत यावं ते. पण त्याच्यानंतर आलेच नाही ते, कारण की ते म्हटले तू फोटो काढत बसले, आता कशाला परत येऊ मी, देवाचे फोटो काढत बसले. बरं झोपेतून उठल्यानंतर फोन पण चेक केला, एकही फोटो नाही ना, म्हणजे गेले कुठे फोटो स्वप्न बघत होतो. पण खरंच खूप आनंद वाटला. ते स्वप्न असं जागृत एकदम खरं खरं आहे. अशा प्रकारे ते त्या ठिकाणी आजही ते पाहिलं, लक्षात जरी आलं की खरं. म्हणजे देवाचं दर्शन स्वप्नातही झालं तरी एवढा आनंद, साक्षात दर्शन झाल्यानंतर तर व्यक्तीचं काय उरेल हो, काही शिल्लकच राहणार नाही. विदुर महाराज विचारतात की अहो ध्रुव महाराजांना साक्षात देवाचं दर्शन झालं तरी पण ते कसे आहेत, थोडे कमी खुश आहेत, असं कसं काय झालं. तेव्हा मैत्री ऋषी सांगतात की महाराज आता ध्रुव महाराज त्या ठिकाणी बोलायला लागले मनाशी. काय म्हणतात ते, म्हणतात की हे भगवन अहो केवढा महान मूर्ख आहे मी. बघा केवढा मोठा मूर्ख, जे सनकादी ऋषी जे ऊर्ध्वरेता आहेत, महान योगी महान तपस्वी आहेत, बाल्यकाळापासून तपाचीच मूर्ती आहे ही, असे सनकादी ऋषींना सुद्धा भगवान परमात्मा अनेक जन्मानंतरही अनेक तप करून अनेक समाधी करूनही सहजासहजी भेटत नाही. आणि तो परमात्मा मला मात्र 6 महिन्यामध्ये भेटला. मात्र 6 महिन्यामध्ये परमात्मा भेटला. आणि मी त्याला काय मागितलं, ध्रुवासन मागितलं. मला ध्रुव ठिकाणी पोहोचवा, ध्रुव पदावर पोचायचं म्हणून मी मागितलं देवाला. केवढी महान मूर्खता आहे माझी. अहो केवढं महान मंदभागी आहे मी, माझं भाग्य मंद म्हणायचं. फार महान मूर्खता केली मी. बघा हे भगवान परमात्म्याचं सामर्थ्य काय आहे. जसं परमात्म्याला संसार बंधनामधून तारून नेण्याचं सामर्थ्य आहे त्याचं, कायमचं संसार बंधनाला संसार पाशाला काटण्याची त्याच्याकडे शक्ती आहे. आणि मी तर संसारामध्ये फसण्याची युक्ती मागितली देवाला. म्हणजे फार महान घोर मूर्खता केली मी. म्हणजे ते असं झालं जसं की ध्रुव महाराज सांगतायत की एखादा फार चक्रवर्ती सम्राट राजा जर आपल्यावर प्रसन्न झाला, राजावर का तुमच्यावर, समजा राजा जर प्रसन्न झाला तर काय मागणार आपण राजाला. राजा म्हणा काय मागायचं माग. आणि आपण मागू काही नाही, मला आहे ना 1-2 वाट्या कण्या मिळाल्या ना तांदळाच्या भात करायला, आता कण्या मिळाल्या तर बरं होईल. मग काय म्हणायचं याला, राजा खुश झालाय ना समोर, मग तू राज्य मागू शकतो त्याला. राजा खुश झालाय तर तू काहीही मागू शकतो. आणि तुम्ही काय मागताय, मला फक्त कण्या भेटाव्यात, 1 वेळेचा भात होईल एवढ्या कण्या. याचा अर्थ राजाच्या योग्यतेला लाजवलंय आपण. मग राजाची काय योग्यता आहे, भरभरून तुम्ही काहीही मागा, लागेल ते मागा. तसंच देवाजवळ मी केलं. देवाकडे मोक्ष देण्याचं सामर्थ्य आहे, भवबंधनामधून तारून नेण्याचं सामर्थ्य आहे. आणि मी तुच्छ वस्तू, क्षुल्लक छोट्या छोट्या वस्तू मागत बसलो, माझ्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नसेल. अशा प्रकारे ध्रुव महाराज आता पश्चाताप करतात की हे मी काय केलं. खरं तर जेव्हा मी घरून आलो होतो ना, माझ्या अंतःकरणामध्ये माझी आईने बोललेले कडू शब्दाचा तो बाण टोचत होता. म्हणून मी माझ्या भावाला शत्रू मानून बसलो. आणि आता तर भगवान परमात्म्याचं दर्शन झालं, एवढी घनघोर तपस्या झाली, अंतःकरण एकदम शुद्ध झालं, देवाचं चिंतन आलं, अंतःकरण शुद्ध झालं. तेव्हा आता मनात येते की काय चुकीचं बोलली माझी आई, अगदी बरोबर बोलली. ध्रुव माझा भाऊ आहे, तो शत्रू नाहीये. त्याला का म्हणून मी शत्रू मानू, तो भाऊ आहे म्हणून शत्रू नाही असं पण नाहीये. अख्ख्या जगात माझा शत्रूच कोणी नाहीये, निर्भय आहे. त्याच्यामुळे भगवान परमात्म्याच्या कृपेद्वारे ती बुद्धी, ते मन अत्यंत परिशुद्ध झालं, एकदम परिष्कृत झालं. आणि त्या श्री हरिनारायणाच्या कृपेतून आपल्या मूर्खतेच्या पश्चातापावरती आता ध्रुव महाराज त्या ठिकाणी आहे, भेटलेल्या तेवढ्या वरदानात त्या ठिकाणी संपन्न होऊन निघाले वनाच्या बाहेर आणि आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी पोहोचायला प्रयत्न करतात. बघा
आता अशा प्रकारे महाराज उत्तानपादांना तिकडे खबर भेटली. कोणीतरी निरोप पोहोचवला, तुमचा मुलगा तप केलं, भगवान प्रसन्न झाले. यांना तसाही आधीच पश्चाताप येत होता की छोट्याशा बाळाला मी वनात पाठवलं म्हणून आधीच ते पश्चाताप करत होते. पण तेव्हा त्यांना अपार आनंद झाला की वा, माझं बालक वनामधून परत येतोय. चला परत ते येतो, देवाचं दर्शन झालं, ही तर अनंत आनंदाची गोष्ट आहे. दर्शन नसतं जरी झालं तरी बाळ तर माझ्या घरी येतोय ना. त्याच्यामुळे उत्तानपाद राजा एकदम खुश, असा खुश जसं की मेलेला माणूस यमदेवाच्या घरी गेलेला परत जर माघारी आला तर विश्वास बसेल का हो तुम्हाला? तसा राजाला एक तर विश्वासच बसेना की खरंच हा परत माघारी आलाय. वनामध्ये तप करायला गेला आणि जिवंत माघारी आला म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. तर विश्वास ठेवला, अनंत त्या ठिकाणी प्रसन्नतेनं राजा आता स्वतः अत्यंत सुसज्जित अशा रथांवर आरूढ झाला. महाराणी सुरुची आहे, कारण बघा भगवान परमात्म्याची कृपा झाली ना एकदा की सगळं जग कृपा करतं बरं का. कारण की देव प्रसन्न आहे तर सगळं जग प्रसन्न होतं आपल्यावर, बरोबर की नाही? पण देव प्रसन्न झाला हे फक्त कळालं पाहिजे. मग सुरुची माता प्रसन्न झाली, म्हणली वा माझा पुत्र माझा पुत्र. आतापर्यंत काय म्हणत होती? सुरुची, सुनीतीचा पुत्र. आतापर्यंत म्हणजे ही जीव बुद्धी आहे बघा, तसं होतं बरं का. म्हणजे एक वेळ अशी असते की प्रचंड त्रास देतात, पण एकदा थोडंसं चांगलं काही दिसलं की मग सगळे पाठीमागे येतात, वा वा आमचे हे आमचे हे. असं आमच्या बाबतीत पण झालंय. म्हणजे पूर्वी काय होतं आणि आता काय, आता आणखी भविष्यात काय होईल ते देवा जाणे. पण असं होतं, बऱ्यापैकी होतं. त्याच्यामुळे ही जी स्थिती आहे ना ही नॉर्मल आहे. आणि तसंही ही कायमची नाहीये. जे लोक जिकडे काय म्हणतात ते बिनबुडाचं, बिनबुडाचं गडगं, त्याच्याकडे जिकडे जास्त पाणी असतं तिकडे ते कलतं, बरोबर. इकडे त्याला जर पाणी भरलं की इकडे कलून जाईल, ते एका जागी ते स्थिर राहू शकत नाही. मग हे असेच लोक असतात जे की जिकडे पाऊस पडतो तिकडे छत्री उघडतात. त्याच्यामुळे ह्या लोकांच्या नादी नाही लागायचं. पण तरी सुरुची माता सुधारली. तिला अत्यंत आनंद झाला की माझा बालक ध्रुव वनामधून परत आलाय आणि देवाचं दर्शन करून आलाय. म्हणून विशेष करून त्याच्यामध्ये असलेल्या या बालपणामधली विशेषता सुरुची आईला पण जाणवली आणि तप करायला जा म्हणून मी एक वेळेस बरं पण केलं आणि थोडं वाईट पण केलं, या दोन्ही गोष्टीचं त्या ठिकाणी तिला जाणीव झाली. त्यानंतर सुनीती मातेच्या आनंदाचा तर विचारूच नका, अपार आनंद झाला. कारण चिंता तर नव्हती, चिंता असती तर तिने पाठवलंच नसतं त्याला. पण देवाचं दर्शन करून विजयी होऊन जेव्हा पुत्र आपल्या घरी येत होते, आईच्या आनंदाचा हो काय तुम्ही विचारच करू नका. काय आनंद होईल. ज्या कामाकरता मुलगा गेलेला आहे ते काम एकदम 100% झालं म्हटल्यानंतर आई वा 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 खुशच खुश. तसंच सुनीती माता अपार प्रसन्न आहे. सगळेच्या सगळे सजले, पालखीमध्ये रथामध्ये छानपैकी बसले, नगराच्या बाहेर आले, वनाच्या शेजारी तिथे येऊन थांबले. ध्रुव महाराज तिकडून येत आहेत, हे बाकी सगळे त्यांचं स्वागत करण्याकरता रथाच्या खाली उतरले. राजा उत्तानपाद बालक ध्रुवाला आपल्या हृदयाशी कवटाळतात आणि निरंतर अश्रूची धारा वाहते की माझं बाळ परत आलंय. तरी अश्रूची जी धारा आहे त्याचंही वर्णन केलं. म्हणतात की अश्रुधारा जी आहे ती आनंदाची आहे. आनंदाश्रू कधी गरम नसतात असं यात लिहिलेलं आहे त्यांनी, थंड थंड असतात, बरोबर आहे. आलेत का आनंदाच्या वेळी कधी अश्रू तुम्हाला आलेत? आनंदात अश्रू आलेत? आनंदाश्रू मग समजा तुमच्या घरगुती आनंदातही झाला हो, पण आनंदाश्रू थोडे कमी येतात, दुःखामध्ये थोडे लवकर येतात. आनंदाश्रू जे आहेत ना ते थंड असतात, ते गरम नसतात. दुःखामध्ये आलेले अश्रू फार गरम असतात. तेव्हा थंड थंड अश्रूद्वारे आपल्या बालक ध्रुवाला त्यांनी न्हावून टाकलं. एवढा आनंद त्यांना झाला. भगवान परमात्म्याच्या कृपेनं बघा सगळं जग खुश होतं. देवतारी जो परमात्माने एकदा कृपा केली की सगळं जग त्याच्यावर खुश असतं. बघा परमात्म्याने आशीर्वाद दिला. इथे सगळे लोक नगरवासी ग्रामवस्तीवासी सगळे आले, सर्वांनी स्वागत केलं. ध्रुव महाराज त्या ठिकाणी पित्याच्या चरणामध्ये साष्टांग दंडवत घालून त्यांना नमस्कार करतात, प्रणाम करतात, वडिलांचा आशीर्वाद घेतात. म्हणजे इथे पण बघा तुम्ही देवाला जरी मिळवलं तरी माता पित्याची बरोबरी आणि होऊ शकत नाही. म्हणजे तिथे तुम्ही देवासमोर साष्टांग दंडवत घालतात, तोच व्यक्ती जो देवालाही मिळवून आलाय तोही माता पित्यासमोर येऊन त्या ठिकाणी प्रणाम करतो. हे आहे आपल्या संस्कृतीचं महात्म्य की माता पित्याचं केवढं मोठं श्रेष्ठ स्थान आहे. बघा तुम्ही देवदर्शन करून आले, आता मी सगळ्यात श्रेष्ठ झालो, मग माझ्या आईवडिलाची मला आता गरज, आईवडिलापेक्षाही श्रेष्ठ झालो म्हणून त्यांच्या पाया पडायची गरज. अशा प्रकारे हा एक मर्यादा असते, त्यावेळी कदाचित हे होऊ शकतं. परंतु तरीही माता पिता सदा सर्वदा कसे आहेत? पूजनीय आहेत, कोणत्याही स्थितीमध्ये पूजनीय आहेत.
मग अशा प्रकारे पित्याचा आशीर्वाद घेतला आणि दुसऱ्यांदा आशीर्वाद घ्यायला गेले. कोणाचा? मातापैकी कोणती माता? सुरुची आईकडे गेले. सुरुचीकडे का गेले बरं? बघा इथे फार महान एक उदाहरण आहे. जसं वनवासाला भगवान श्रीराम गेले, जेव्हा परत आले ना, तिन्ही आईच्या पैकी सगळ्यात पहिला आशीर्वाद कोणाचा घेतला? का घेतला? कारण की ती आई आहे आणि तिला आता पश्चाताप येतोय. तर तिच्या कृपेमुळे वनवासासारखं तप घडलं आणि भगवान परमात्म्याच्या लीलेमध्ये केवढा अनमोल सहभाग आहे कैकेयी मातेचा. आणि मग सगळ्यात पहिला आशीर्वाद तिचा घेतला पाहिजे. आणि जर तिचा आशीर्वाद घेतला नसता पहिला तर तिला वाईट वाटलं असतं की मी वनवासाला पाठवलं म्हणून राम माझ्यावर कुपित आहे. म्हणून अशा प्रकारे आईला वाटू नको. आणि आईचं अंतःकरण दुःखी होताना कधीही भगवान पाहू शकत नाही. कौसल्य आई तर समजू शकते कारण ती माझीच आई आहे. ती कधी वाईट वाटून घेणार नाही. कैकेयीच्या का आधी पाया पडला म्हणून. त्या ठिकाणी कैकेयीच्या पाया पडले म्हणून कौसल्या माता रुसणार नाही, देवाला माहित आहे. म्हणून पहिला आशीर्वाद कैकेयीचा घेतला, भरभरून प्रेम लुटवलं. तशाच प्रकारे इथे सुद्धा वनामधून परत आलेले ध्रुव महाराज आपले सुरुची मातेच्या पाया पडतात. सुरुची मातेपासून आशीर्वाद घेतात. तिला सुरुची मातेनं हृदयाशी कवटाळलं. तीही अश्रूच्या धारा वाहून आपल्या बालकाला, आपल्या ध्रुवाला न्हावून घालते. त्यानंतर सुनीती मातेचा आशीर्वाद घेतला. सुनीती मातेचं बघा एवढं वात्सल्य भरभरून आलं की आपल्या बाळाला हृदयाशी कवटाळून तिच्या स्तनामधून दूध निघू लागलं. एवढं प्रेम तिच्या आपल्या बालकाप्रती जागृत झालं. अशा प्रकारे वात्सल्य मूर्ती असणारी माता सुनीती, तिने आपल्या बालकाला फार प्रेम दिलं. अशा प्रकारे पुढे ध्रुव महाराज, आता आपला जो भाऊ आहे कोण उत्तम, त्यालाही जाऊन भेटले. दोघांनी एकमेकांना अशी घट्ट मिठी मारली, प्रेम दिलं. आणि अशा प्रकारे सगळ्याच्या सगळी महालात गेले. त्या महालाचं वर्णन केले, फार सुंदर आहे, फार छान छान महाल आहे. त्याच्यामध्ये सोनं नाणं, अगदी भिंती सोन्याच्या, असं तसं त्याच्यामध्ये हिरे मोती माणिक जडलेले आहेत. दिवे कुठे ठेवलेले तर ते खांब सुद्धा त्याचं वर्णन केले, ते खांबही सोन्याचे. त्याच्यामध्ये हत्ती, कुठे गाय, कुठे म्हशी नाही बरं का, पण ते असेल ना, हत्ती आहेत, कुठे गाय आहेत, कुठे वाघ सिंह आहेत, हरण आहेत. तर ते सगळे सोन्याचे आहेत. आणि त्याच्या डोक्यावरती सगळ्यांच्या अगदी मुकुट आहेत हिरे मोत्याचे, असं वर्णन केलंय त्यामध्ये. आणि मग सगळं राज्य असं वैभव संपन्न आहे. त्या राज्यामध्ये आता महाराज ध्रुव आपल्या दोघीही आई आणि आपले वडील यांच्यासोबत आपला भाऊ उत्तम त्याच्यासोबत सुखाने आपल्या घरी प्रेमाने राहू लागले. एक योग्य असं वय आलं. आणि त्या वयामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी उत्तानपाद महाराजांनी सर्वांच्या अनुमते, केवळ एकाच्याच नाही बरं का, सुरुची मातेच्या सुद्धा अनुमते, संपूर्ण प्रजेच्या अनुमते महाराज ध्रुवांना सिंहासनावर बसवलं, राजा बनवलं. आणि राजा बनवल्यानंतर त्यांनी संपूर्ण राजभार आपल्या बालकांकडे सोपवून स्वतः वनाला निघून गेले. उत्तानपाद राजे वनाला गेल्यानंतर आता ध्रुव महाराज त्या ठिकाणी राजसिंहासनावर बसून राज्य करतायत. त्यामध्ये सांगितलं की एक दिवस त्या ठिकाणी उत्तम जो होता तो त्या ठिकाणी गेला होता शिकार खेळायला. यक्ष लोकांनी त्याला पकडलं आणि मारून टाकलं. मग यक्ष लोकांनी पकडून त्याला मारलं तेव्हा त्या ठिकाणी त्याची जी आई होती सुरुची, तिला हे कळलं, ती पण पागल झाली आणि त्या ठिकाणी तिचाही अशा प्रकारे मृत्यू झाला. दोघेही गेले. याच्यानंतर आता यांची कथा येते की ध्रुव महाराज जे आहेत त्यांचा विवाह होतो. कोणाशी होतो, किती विवाह होतात, किती पुत्र होतात आणि त्यांच्या परंपरेमध्ये पुढे यांच्या पिढीमध्ये कोण आणि कसे राजे येतात, कोण भक्त येतात, अशा प्रकारे याचं वर्णन खूप सुंदर प्रकारे आपल्याला ऐकायला मिळेल. तर आजची झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाणीला विश्राम देऊ. बघा याच्यामध्ये आपला चतुर्थ स्कंधाचा आजचा 9वा अध्याय